सिरसाळा या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं बीड जिल्हा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये आज रास्ता रोको आणि जेल भरो या ठिकाणी सिरसाळ्यामध्ये पाहायलाच मिळालं। या ठिकाणी हजारोच्या संख्येने आशा वर्कर्स, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेचे कार्यकर्ते व नेते या रस्त्यावरती उतरून आज आक्रमकपणे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये घुसलेले आहेत। आपल्यासोबत आशा वर्कर ताई आहेत। ताई, आपलं काय नाव? माझं नाव अनिता इंद्रमोहन चाटे, PHC आहे माझी मोहा। आपल्या या मोर्चाच्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या अशा प्रमुख मागण्या आहेत? आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला कायमस्वरूपी तुम्ही शासनाने सामील करून घ्यावं। शासनाचं धोरण काय की थोडेसे पैसे द्यायचे, आशाला राबवायचं, पुन्हा ती योजना बंद करून टाकायची, आशाला काढून टाकायचं। तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाने आम्हाला कायमस्वरूपी सेवेनं करून घ्यावं, एवढीच आमची आज मागणी आहे। शासन तर तसं लाडक्या बहिणी म्हणून तुमचा जागोजाग सन्मान करते व सन्मानाच्या माध्यमातून आपलं कुठेतरी महिन्याला किंवा मंथली निधी देते घेते आणि सर्व त्यांना या बहिणी सारख्याच असताना आज या स्वरूपामध्ये शासनाच्या विरोधामध्ये जे काही मोठ्या संख्येने रोष आपण या उतरून रस्त्यावरती उतरून जो दाखवला गेला, हा रोष किंवा याच माध्यमातून आपले जे मागण्या आहेत या प्रश्न कुठं मिटले नाही गेले तर या पुढचं वेगळं आंदोलन किंवा वेगळं धोरण काय असेल? काय की आम्ही ना की जर हे ना लाडक्या बहिणीला सगळ्यांना ते समान धरीत नाही शासन, कुणाला तरी वगळून टाकतंय, कुणाला तरी देतय। आता त्याच्यात आम्हीच बघा ना, आम्हाला शासन देत नाही लाडक्या बहिणीचा लाभ आशांना, कारण हे आशाची पगार आहे। ते काय आम्हाला पगार म्हणून देतात का? आमचं हे ना कामावर मोबदला आहे ना आमचा, तर ते ना आम्हाला पण द्यायला पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीचे म्हणून शासनानं। आणि जर शासनानं हे नाही दिलं आणि हे केलं तर आम्ही त्यांच्या दारात त्यांच्या घरापस्तोर जायला आम्ही भेटणार नाही आणि जाणार आम्ही, असा रोष आहे आमचा। आपण आशा आहेत, आशांना मोजक्या स्वरूपाचं मासिक असं मंथली सरकार पेमेंट देत आहे आणि पेमेंट मंथली मोजका असूनही कुठेतरी आशा असल्या कारणानं आपल्याला लाडक्या बहिणीची योजनाही लागू होत नाहीये। मग या बाबतीमध्ये आपला जो रोष आहे आपण या ठिकाणी व्यक्त केला, पण पुढचं हे धोरण आपलं या आशा वर्करच्या माध्यमातून किंवा आपल्या युनियनच्या माध्यमातून सरकारनं जर आजच्या आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढचं काय असेल? हे बघा, असं आशाच्या माग अख्खं गाव असते, आम्ही गावात काम करणारे आशा आहोत। मग ह्यांना आम्ही निवडणुकीमध्ये दाखवून देऊ माहिती का? आणि जितकं महिलांचं ऐकत येत गावातले लोक, तितकं कोणाच नेत्याचं ऐकत नाहीत ना, कशातच ऐकत नाही असं मला वाटतंय। त्याच्यामुळं त्यांना पुढच्या निवडणुकीत त्याचं भोगावंच लागणार आहे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रशासनाला किंवा शासकीय वर्गाला अशी तंबी दिलेली आहे किंवा लाडक्या बहिणींचं जर तुम्ही म्हणणं ऐकत नसाल तर आम्ही येणाऱ्या निवडणुकामध्ये उचितच या तुमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत। आपण पाहत आहात वावर न्यूज। धन्यवाद। कोणी बोलणार आहे?